अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या निवृत्तीविषयी वक्तव्य करून सगळ्यांना विचार करायला भाग पाडले। यामुळे मोदी नाही तर मग भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली। मोदी जी अगले साल 17 सितंबर को 75 साल के हो रहे हैं। बीजेपी के अंदर मोदी जी ने 2014 में मोदी जी ने खुद ने रूल बनाया था कि बीजेपी के अंदर जो भी 75 साल का होगा उसको रिटायर कर दिया जाएगा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या विधानानं एकच खळबळ माजली। पुढच्या वर्षी मोदी 75 वर्षांचे होत आहेत। पक्षाच्या नियमानुसार ते रिटायर्ड होतील, मग भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असा सवाल विचारून केजरीवालांनी मोदींच्या नावे मत मागणाऱ्या भाजपला हादरवून सोडलं। हे वक्तव्य करताना केजरीवालांनी शहांच्या व्हायरल व्हिडिओचाही हवाला दिला। 2018 सालातल्या या व्हिडिओमध्ये शहा 75 वर्षाच्या वयोमर्यादेबाबत ठाम असल्याचं दिसतंय। पार्टी के साथियों के साथ बैठकर निर्णय करेंगे। अभी जो फैसला हुआ है वो यही है कि इनको जिम्मेदारी 75 वर्ष के ऊपर के लोगों को नहीं। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत कोणी मोदींच्या निवृत्तीचा विषय काढेल अशी कल्पना भाजप नेत्यांनी केली नसावी, पण जेलमधून बाहेर आलेल्या केजरीवालांनी त्याला हात घातला। यानंतर तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांचा दावा फेटाळला। मैं अरविंद केजरीवाल एंड कंपनी और पूरे इंडिया अलायंस को कहना चाहता हूं, मोदी जी 75 साल के हो जाए इससे आपको आनंदित होने की जरूरत नहीं है। ये भारतीय जनता पार्टी के संविधान में कहीं नहीं लिखा है। मोदी जी ही ये टर्म पूरी करेंगे और मोदी जी ही आगे देश का नेतृत्व करते रहेंगे। इसमें भारतीय जनता पार्टी में कोई कंफ्यूजन नहीं है। शहांनी तुर्तास तरी मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय, पण भाजपचा इतिहास बघितला तर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे बडे नेते वयाच्या कारणामुळेच बाजूला सारले गेले। अशात मोदींनाही वयाचं कारण देत बाजूला केलं तर पंतप्रधान कोण होणार असा सवाल भाजपमधील नेत्यांनाही पडला असावा। मग 59 वर्षांचे अमित शहा आणि 66 वर्षांचे नितीन गडकरी हे दोन मातब्बर नेते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत असू शकतात, पण शहांच्या कूटनीतीच्या राजकारणापुढे सर्वच पक्षीयांना हवेहवेसे वाटणारे स्वच्छ प्रतिमा असलेले गडकरींचा पर्याय पुढे येऊ शकतो। तसं झालं तर महाराष्ट्रातील एक नेता पंतप्रधान पदावर विराजमान होऊन पहिल्यांदाच देशाचं नेतृत्व करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।